कारण आज आपल्या ठाण्यामध्ये कोरोनाच्या 5 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे। त्यामुळे रुग्णांची संख्या आता 108 वर जाऊन पोहोचली। तर 16 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत। त्यापैकी 13 रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, तर 3 जणांवर छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। तर कोरोनाचा धोका वाढलेला आहे, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे। महाराष्ट्रात कोरोनाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे। 24 तासात देशातील नवीन रुग्णांमुळे प्रशासन हाय अलर्टवर आहे। महाराष्ट्रात 74 नवीन रुग्ण समोर आले असून राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 473 इतकी झाली आहे। आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना आयसीयू बेड, ऑक्सिजन आणि अन्य संसाधनं तयार ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। यासह नागरिकांना मास्क घालणं, सामाजिक अंतर राखणं आणि वारंवार हात धुण्याचा सल्लाही देण्यात आलेला आहे। आणि यानंतर एक मोठी महत्त्वाची बातमी शिक्षण क्षेत्रातून आहे। राज्यात पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणार अशी मोठी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केली। मुलांमध्ये राष्ट्रभक्ती वाढावी यासाठी म्हणून पहिलीपासून मुलांना सैनिकी प्रशिक्षण देणार अशी घोषणा सकाळ इन युथ समिटमध्ये दादा भुसेंनी केली आहे। पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षणाचे प्राथमिक पातळीचे धडे माजी सैनिक, स्पोर्ट टीचर, एनसीसी स्काउट गाईड हे सर्व शिक्षक त्या ठिकाणी धडे देणार आहेत। माजी सैनिक कल्याण मंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आम्हाला आश्वासन केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अगदी पहिलीच्या विद्यार्थ्याच्यापासून त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून त्याला सैनिकी प्रशिक्षण देता येईल का या दृष्टिकोनातून पण आम्ही नियोजन करायला घेतलेलं आहे। आणि पहिलीच्यापासून सैनिकी प्रशिक्षणाचे प्राथमिक पातळीवरचे धडे माजी सैनिक, आमचे स्पोर्ट्स टीचर, एनसीसी स्काउट गाईड हे सर्व शिक्षक त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी धडे देतील। तर वळूया पुढील बातमीकडे। विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवारांना उभं करून लक्ष्मण हाकेंनी तोडपाणी केली असा आरोप करण्यात आला आहे। अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे आणि हा गंभीर आरोप केला आहे। उमेदवारांकडून पैसे घेऊन ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंवर करण्यात आलेला आहे। मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगेनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळे त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली। मी कसा दबाव टाकेन बरं। तर या संदर्भात अमोल मिटकरींनी सोशल मीडियावर नेमकी काय पोस्ट केलेली आहे पाहूयात। सदर ऑडिओ भोकर मतदारसंघातील याच मतदारसंघात ओबीसी बांधवाचा राजकीय बळी देऊन हाकेंनी आर्थिक देवाणघेवाण केली। अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं। आता या मतदारसंघात आर्थिक तडजोड किती मोठी झाली असेल हे सुज्ञास सांगणे न लगे। दरम्यान अमोल मिटकरींनी केलेले आरोप लक्ष्मण हाकेंनी फेटाळून लावले। तर ॲडव्होकेट शेखर कुंटे यांनी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत हाकेंवर जोरदार टीका केली आहे। या अमोल मिटकरीचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणजे बाय डिफॉल्ट आम्ही दादांना सुद्धा उपमुख्यमंत्री केलंय। मग आता ह्या अमोल मिटकरीचा देवेंद्र फडणवीस साहेबांना विरोध आहे, भाजपला विरोध आहे, अजितदादांना विरोध आहे का उपमुख्यमंत्री पदाला विरोध आहे? त्यामुळं तू नक्की काय करतोयस, काय बोलतोयस हे एकदा अजितदादाला विचार। महायुतीला पाठिंबा दिला होता आणि त्यावेळी आम्ही प्रेस घेऊन दिलेला आहे। त्यामुळं अमोल मिटकरी तू जरा तुझं थोडंसं तू संध्याकाळी 6 नंतर काही करत जाऊ नको, तू दिवसभरात जरा बोलत जा आणि माहिती घेऊन बोलत जा। ह्यांचे ते लोक असतात उमेदवारी वेगवेगळ्या कास्टिझम करून, जातीवाद करून, वेगवेगळ्या जातीचे उमेदवार देऊन त्यांना उचलून घ्यायला लावणं,
या गोष्टी सर्रास भोकर मतदारसंघात होतात, कारण भोकर मतदारसंघ हा महाराष्ट्रातला हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे, हे कोणाशी काही लपून नाही. त्याच्यामुळं 100% आर्थिक देवाणघेवाण करून आमचा उमेदवार मागे घेतलेला आहे. त्याच्या विरोधात मी भोकर न्यायालयामध्ये न्यायालयीन लढाई सुद्धा लढत आहे. मी स्वतः वकील आहे. मी 156(3) खाली अर्ज सुद्धा केलेला आहे. 100% मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, मला न्याय मिळेल आणि ह्या उमेदवारावर 420चा गुन्हा दाखल होईल. तर वळूया पुढील बातमीकडे. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकत्र आले होते. वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI संदर्भात बैठकीनिमित्त पवार काका पुतणे एकत्र आले. शिवाजीनगरच्या साखर संकुलात दुपारी 2 वाजता एक बैठक पार पडली. या बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते. यावेळेस अजित पवार आणि शरद पवारांमध्ये चर्चा देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि यानंतर एक मोठी बातमी. आता अजित पवारांना एक मोठा धक्का बसलेला आहे. अजित पवार यांची 7 आमदारांनी साथ सोडली आहे. नागालँडमधील राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीकडून याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. या आमदारांवर पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी हालचालींना आता सुरुवात झाली आहे. 2023च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 7 जागा जिंकत राष्ट्रवादी नागालँडमधील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मधल्या काळामध्ये ते मला 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते. त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती. त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी, मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो. त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे. ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतर बंदी कशी होईल, त्याच्यामध्ये 2/3 वगैरे त्याच्यात काही नियम आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू. आहे नागालँडचा आमदार कधी पवार साहेबांकडे बघा, हे नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम इकडलं राजकारण तुम्हाला माहीत नाही. फार लहान राज्य आणि इथे महाराष्ट्राच्या आधीपासून तिथे पैशाचा खेळ चालतो. लहान राज्यामध्ये कमी मतदान असतं, पैसे देऊन सरळ मतं विकत घेतली जातात. पैसे कमी पडले की हे सगळे दुसऱ्या पक्षात जातात. त्याच्यावर राजकीय चर्चा करू नये. तर वळूया पुढील बातमीकडे. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या त्या वक्तव्यावरून अजित पवारांनी कोकाटेंना कानपिचक्या दिलेल्या आहेत. काही गोष्टी बोलून का दाखवता, मनात ठेवा असं अजित पवारांनी म्हटलंय. कृषी मंत्री म्हणजे ओसाडगावचा पाटील असं वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केलं होतं आणि यावरून अजित पवारांनी कोकाटेंना काही गोष्टी मनात ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे. हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? टेकडाची पंचनामे करायची नाही, कांदे वगैरे ज्या पोळी कांदे वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करता येणार. त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही. मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावला सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये. त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या. त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतं. फार महाग, आता मला जास्त महागात. संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे. आम्ही अंधश्रद्धा मानत नाही. तुम्ही रेडे कापून बळी देऊन सत्तेत आलात, घोटाळे करून ईडीचा धाक दाखवत सत्ता मिळवली असा हल्लाबोल राऊत यांनी केलेला आहे. संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे आहेत अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. ऑलरेडी आता जे आजूबाजूला त्यांचे जेवढे उभे होते ते सुद्धा यांच्यावर नाराज आहे, कारण की यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही. त्यामुळे मी तेच म्हटलं होतं की जसे आले तसे काळ्या तोंडाने इथून वापस जाणार आहे महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा. आणि काय आगे आगे देखो होत आहे क्या, वेळ काही लांब नाही आहे. तेव्हा आता गद्दारांना गाडून गद्दारांना पाडू मार भीम प्रतिज्ञा करत मफलर मागं पुढं करत होते. आता कुठं गेलं त्यांचं मफलर. हे जिथे जाता पांढऱ्या पायाचे आहेत, जिथे जाता तिथे शिवसेना संपते. आता जळगावच्या त्याच स्टेजवरती घेऊन आलेली आहे शिवसेना. पांढऱ्या पायाचे आम्ही अंधश्रद्धा मानतच नाही. म्हणजे रेडे आणि बदक आपण सत्तेवरती आलो असं ज्यांना वाटतंय, ते अशा प्रकारचे काळ्या पायाचे पांढऱ्या पायाचे जिभेवर डाग असल्याची भाषा करतात. तुमचं कर्तृत्व काय? घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसा, तुम्ही काय स्व कर्तृत्वावर निवडून आलेला आहात ना.
नाही, तुम्ही अमित शहाचे आश्रित आहात. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. मी वारंवार सांगतो, तुमचा पक्ष हा अमित शहांच्या चरणाशी असलेला आश्रितांचा पक्ष. घटस्फोटित मैत्रिणीमुळे निलेश चव्हाणचं लोकेशन मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पण या प्रकरणाशी तिचा संबंध नसल्याचं आढळल्यानं चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आलं. निलेश पुण्यातून पसार झाला तेव्हापासून ही मैत्रीण त्याच्या सोबत होती. मात्र दिल्लीतून ती पुण्याला परतली. आपण फिरायला जाऊ असं म्हणून निलेशनं तिला सोबत ठेवलं होतं आणि तिच्या फोनचा वापरही केला होता. अशातच पोलिसांचा एक व्यक्तीच्या फोनकडे लक्ष होतं आणि त्या व्यक्तीला निलेशनं मैत्रिणीच्या नंबरवरून संपर्क साधला. त्यावेळेस पोलिसांना निलेशच्या या मैत्रिणीचा नंबर मिळाला. तेव्हा निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत होते. मात्र दिल्लीतून निलेश गोरखपूरच्या खासगी बसमध्ये बसला आणि त्याची मैत्रीण पुण्याला परतली. मग पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिची चौकशी केली. तिचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं आढळल्यानं तिला पोलिसांनी सोडून दिलं आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येमुळे मराठा समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत हुंडाबंदीसाठी प्रत्येक शहरात एक समिती नेमून मराठा समाजामध्ये केल्या जाणाऱ्या लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पद्धतीने लग्न सोहळे पार पाडतात त्याच्यामध्ये ही आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. मोठ्या लग्नांमध्ये बहिष्कार टाकला जाणार आहे. ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा महिलेचा छळ केला जातो त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे. अशा पद्धतीची आचारसंहिता ते केलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरांमध्ये आम्ही बैठका घेऊन त्या ठिकाणी त्या कमिट्या म्हणून प्रत्येक महिन्याला त्याचा रिव्ह्यू घेतला जाईल. तर आपण पाहूया तर नेमका काय निर्णय झालेला आहे, काय आचारसंहिता बनवण्यात आलेली आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करा. कर्ज काढून लग्नात खर्च करू नका. देखावा करू नका. लग्नात हुंडा देऊ नका आणि हुंडा घेऊ नका. इच्छा असेल तर मुलीच्या नावावर FD करा. लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करा. तर आपण बघतोय वैष्णवीच्या आत्महत्येनंतर मराठा समाजाने एक स्तुत्य अशी आचारसंहिता तयार केलेली आहे. हुंडाबंदीसाठी ही आचारसंहिता या ठिकाणी बनवण्यात आल्याचं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अशाच पद्धतीची आचारसंहिता प्रत्येक समाजानं आता बनवणं गरजेचं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. तर वळूया पुढील बातमीकडे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणेचा JCB ही जप्त केलेला आहे. माळुंगे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा JCB जप्त करण्यात आला. प्रशांत येळवंडेंची शशांक हगवणे, लता हगवणे यांनी फसवणूक केली होती. 11,70,000 हगवणेंनी परत केले नसल्याचा आरोप आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत पैसे मागू नको अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला होता. प्रशांत येळवंडे यांनी तसा आरोप केला होता आणि त्यानंतर हगवणेंचा 11,70,000 रुपये त्यांनी परत न दिल्यामुळे हा JCB जप्त करण्यात आलेला आहे. पैसे मागायला गेलेला असता पिस्तुलाचा धाक दाखवण्यात आला होता असा आरोप त्यांच्यावर झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण बघतोय प्रशांत येळवंडेंच्या आरोपांवरून त्यांचा हगवणेचा JCB जो आहे तो पोलिसांनी जप्त केलेला आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिल्याचा आरोप आहे. तर हगवणेचा JCB जप्त झालेला आहे. एकीकडे आपण बघतोय हगवणेच्या सगळ्या गाड्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. घरातून देखील चांदीची भांडी देखील जप्त केली होती आणि त्यानंतर आता या दुसऱ्या आरोपांनंतर पोलिसांनी त्याचा JCB ही जप्त केलेला आहे. पुण्यातील सदाशिव पेठ अपघात प्रकरणी एक अपडेट समोर आली आहे. आरोपी चालकाला पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. चालक जयराम मुळे याची 14 दिवसांची कोठडी आता त्याला मिळालेली आहे. त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. जयराम मुळे यानं त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील राहुल गोसावी सोबत दारूच्या नशेमध्ये कार चालवली होती. या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला आहे तर 11 जण किरकोळ जखमी आहेत. यामध्ये UPSC परीक्षार्थींचा देखील समावेश आहे. या आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता मिळालेली आहे. दारूच्या नशेत गाडी चालवल्याप्रकरणी कारवाई झालेली आहे.
तर एक महत्त्वाची बातमी, मुंबईतील जुहू समुद्रामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू झालाय. फोटो काढत असताना तोल गेला आणि हा तरुण जो आहे तो समुद्रात पडला. जीवरक्षकांनी यावेळेस त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. हा तरुण मित्रांसोबत जुहू बीचवर फिरायला गेला होता आणि त्याच वेळेस ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. तर एक महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये सीएनजी गॅससाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. आजपासून सीएनजीच्या दरामध्ये किलोमागे 50 पैशांनी वाढ झालेली आहे आणि यामुळे मुंबई, ठाणे आणि MMR मधील सीएनजीचा नवा दर 80 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. मुंबई आणि परिसरातील लाखो रिक्षा, टॅक्सी तसंच बस चालक सीएनजीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या दरवाढीचा थेट फटका चालकांना आणि पर्यायानं प्रवाशांनाही बसणार आहे. दरम्यान घरगुती वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या पाईपलाईन गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पाईपलाईन गॅसचा दर 49 रुपये प्रति युनिटवर कायम आहे. अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे. शस्त्रक्रियेनंतर 2 दिवसांनी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच्या पोटावर भाजल्याचे घाव पाहिले तेव्हा त्यांनी तत्काळ डॉक्टरांकडे या प्रकाराची चौकशी केली. डॉक्टरांनी या घटनेमागे तांत्रिक बिघाड असल्याचं सांगत ही अनावधानानं घडलेली घटना आहे असं स्पष्टीकरण दिलं. 19 तारीख को ऑपरेशन करने को ऑपरेशन थिएटर में ले गए. ले जाने के बाद में ऑपरेशन हुआ और उसके अंदर क्या शॉर्ट सर्किट हो गया, उसलिए उसका पेट जल गया. वो डॉक्टर साहब ने हमको बताया नहीं. हम तीसरे दिन हम देख रहे हो तो वो जख्म दिख रही हमको. तो हमने डॉक्टर साहब को पूछे कि भाई ये क्या है, तो बोले भाई वो ऐसा ऐसा हो गया मशीन में, हादसा हो गया. तो मैंने हमको तो पहले बताना था तुमने. बोले मैंने बताया थी पेशेंट को. आप पेशेंट क्या बताने वाला, क्या पेशेंट तो बेहोश रहने वाला है ना. इसमें कौन जिम्मेदार है उसका जलने का? दवाखाना. तर पुढील बातमी देखील वाशिम मधलीच आहे. प्रसूती दरम्यान एक कापडाचा तुकडा एका महिलेच्या पोटातच राहिला. वाशिम जिल्ह्यातील डॉक्टरांचा हा धक्कादायक प्रकार संभाजीनगरच्या डॉक्टरांच्या निदर्शनास आला. महिलेची शस्त्रक्रिया करून पोटातला कापडाचा तुकडा बाहेर काढण्यात आला. सुरेखा यांची 10 मे रोजी रिसोड येथील एका रुग्णालयामध्ये सिझेरियन प्रसूती झाली. मात्र त्यानंतर सुरेखा यांचं पोट हे नेहमी दुखत असल्यामुळे तपास करण्यात आला आणि त्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. तर डॉक्टरांनी मात्र या संदर्भातले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. 24 एप्रिल 2025 आणि 29 मे 2025 या एका महिन्यानंतर त्यांनी तिथे परत सिटी स्कॅन केला. म्हणजे ते ऑपरेशन झाल्यानंतर तर तो सिटी स्कॅनमध्ये राईट ॲडनेक्झा म्हणजे उजव्या बाजूचे जे अंडाशय असतात त्यामध्ये जो मॉब दाखवलाय तो कुठल्याही सोनोग्राफीमध्ये नव्हता. आणि तो जो मॉब दाखवत आहेत मीडियावर सध्या तो मॉब एकदम फ्रेश आहे. एका वर्षानंतर एवढा फ्रेश मॉब निघणं शक्य नाही. गणेश काबरा रिसोड यांनी संभाजीनगर येथे एक तक्रार दिली होती आणि ती तक्रार आज आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सखोल चौकशी करून आणि जी संबंधित समिती आहे त्यांच्याकडनं अहवाल प्राप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत एक मोठा खुलासा केला आणि ज्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला आता घेरण्याची तयारी सुरू केलेली आहे. भारत पाक संघर्षातील कोणती कबुली जनरल अनिल चौहान यांनी दिलेली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा खुलासा. पाकनं भारताचं विमान पाडलं. संरक्षण दल प्रमुखांच्या विधानानं खळबळ. The incident between Pakistan and India, and that is whether or not Pakistan downed an Indian jet. I think what is important is that not the jet being down, but why they let it. हे आहेत भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान. सिंगापूरमध्ये ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत चौहान यांनी पाकिस्ताननं भारताचं विमान पाडल्याची कबुली दिली. त्यांच्या विधानानं खळबळ माजली आहे. मात्र भारताची 6 लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा त्यांनी फेटाळून लावला. त्यामुळे संरक्षण दल प्रमुखांचं नेमकं काय म्हणणं होतं ऐकूयात.
the incident between Pakistan and India, and that is whether or not Pakistan downed an Indian jet, or in fact more than that. Can you confirm? I think what is important is that not the jet being down, but why they were being. But a jet, at least one jet was downed? Why they were. Good part is that we are able to understand the tactical mistake which we made. Pakistan claims 6 Indian jets were downed. Is it correct in that estimate? Absolutely incorrect, and that is not information which I said. चौहान यांच्या विधानाच्या आधी ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर एअर मार्शल AK भारती यांनी पाकिस्तानच्या हल्ल्यात नुकसान झाल्याचं कबूल केलं होतं. As I said, their planes were prevented from coming inside our border. All right. So we do not have the wreckage with us, but definitely we have downed a few planes. Numbers, we would not like to hazard a guess out here. Okay. I have the numbers. Okay. And we are getting into the technical details of it to establish it. So I would not like to put a figure at this time. दरम्यान परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानला पूर्वकल्पना दिल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांना घेरलं होतं. हल्ल्याआधीच पाकिस्तानला माहिती देणं गुन्हा होता. भारत सरकारनं हे केल्याचं परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीररित्या मान्य केलं. 1. कोणाच्या परवानगीनं हे झालं? 2. आपण किती लढाऊ विमानं गमावली? ही सुरक्षेतील चूक नसून हा गुन्हा आहे आणि देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे, असे अनेक सवाल राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूर नंतर उपस्थित केले होते. आता दस्तूरखुद्द CDS अनिल चौहान यांनीच पाकिस्ताननं भारताचं विमान पाडण्याचं कबूल केल्यामुळे आता केंद्र सरकार याला दुजोरा देणार की आपले हात झटकणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकवर हल्ला केला आणि त्यावेळी पाकिस्तानमध्ये नेमकं काय सुरू होतं? आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार खोटं बोलून पाकचा पंतप्रधान शहबाज शरीफ कसे तोंडावर पडलेत, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. मशिदींच्या भोंग्याआधीच युद्धाचा सायरन वाजला. ब्रह्मोसच्या हल्ल्यानं पाक घाबरला. शहबाज आता तरी शरीफ व्हा. India again launched missile attacks, BrahMos, and hit Pakistan's various provinces, including airport in Rawalpindi and other places. हे आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ. शरीफ सध्या 4 देशांच्या दौऱ्यावर आहेत. जगासमोर भारतानं हल्ला केल्याचं सांगत पाक स्वतःला बिचारा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय. मात्र पाकचा हा खोटारडेपणा आता पाक पंतप्रधानांनीच उघड केलाय. ऑपरेशन सिंदूर पूर्वी पाकनं भारतावर हल्ला करण्याची कशी तयारी सुरू होती याचं स्पष्टीकरणच शरीफांनी दिलंय. At 4:30 in the morning after Fajr prayers, Pakistan armed forces, but before that hour reached, India again launched missile attacks, BrahMos, and hit Pakistan's various provinces, including airport in Rawalpindi and other places. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाची भूमिका महत्त्वाची होती. हवाई दलाच्या हल्ल्यात पाकमधील 9 एअरबेस उद्ध्वस्त झाले आणि त्यांची रडार सिस्टीम बेचिराग झाली, ज्यामुळे युद्धाच्या वल्गना करणाऱ्या पाकनं भारतासमोर गुडघे टेकले. पाकनं त्यानंतर अमेरिकेची मदत मागून भारतापुढे शस्त्रसंधीची विनंती केली, पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. या न्यायानं पाकनं शस्त्रसंधीचंही उल्लंघन केलं. त्यामुळे पाकला आता जन्मभराची अद्दल घडवण्याचा निर्धार भारतानं केलाय. रिपोर्ट, साम TV न्यूज.
भारतीय लष्करानं अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेची चाचणी सुरू केली आणि त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल भारतानं टाकलेलं आहे आणि त्यामुळेच पाकला मोठी धडकी भरली आहे. पाहूयात यावरच आधारित हा एक विशेष रिपोर्ट. संरक्षण दल आत्मनिर्भर होणार. अत्याधुनिक संरक्षण प्रणालीची चाचणी सुरू. दहशतवादाचा मुळापासून खात्मा होणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अत्याधुनिक लष्करी उपकरणांचा वापर करून पाकिस्तानातील दहशतवादी तळं उद्ध्वस्त करून टाकली. त्यात आता भारतीय लष्कराने स्वदेशी लष्करी तंत्रज्ञानाच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकलंय. भारतीय लष्कर पोखरण, बाबिना, जोशीमठ, आग्रा आणि गोपालपूरमध्ये अत्याधुनिक संरक्षण प्रणालीची चाचणी सुरू करत आहे. या चाचणीचा उद्देश युद्धसदृश्य परिस्थितीच्या आधी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षमता विकसित करणं हा आहे. यात कोणत्या संरक्षण प्रणालीची चाचणी केली जाणार आहे पाहूया. 1. मानवरहित हवाई प्रणाली. UAS प्रणालीद्वारे हेरगिरी नकाशे तयार करणं सहज साध्य. 2. स्पेशलाइज्ड वर्टिकल लॉन्च SVL ड्रोन. SVL ड्रोन रनवे विना उड्डाण करण्यास सक्षम. लष्करी ऑपरेशन्स, हेरगिरी, बचाव कार्यासाठी उपयुक्त. 3. प्रिसिजन मल्टी म्युनिशन डिलिव्हरी सिस्टीम. ड्रोनवर आधारित हत्यार प्रणाली, वेगवेगळी स्फोटकं आणि बॉम्बद्वारे अचूक लक्ष्यभेद. 4. लो लेव्हल लाईट वेट रडार. जमिनीपासून कमी उंचीवर उडणारं ड्रोन हेलिकॉप्टरवर लक्ष ठेवण्यास सक्षम. हवाई धोक्यांचा शोध घेऊन लष्करी वापरासाठी उपयुक्त. 21व्या शतकातील नव्या आव्हानांसाठी भारतानं स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली आणि ज्यामुळे देशासमोरील धोक्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतंय. 2023 ते 2032 या डिकेड ऑफ डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कर हे आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरसाठी जबरदस्त तयारी करताना आपल्याला दिसतंय. 21व्या शतकातल्या युद्धांमध्ये पारंपरिक युद्धाच्या पलीकडे जाऊन मॉडर्न वॉरफेअरचे वेगवेगळ्या प्रकारचे डोमेन्स ऑफ वॉरफेअर, ज्यामध्ये ड्रोन वॉरफेअर, सायबर वॉरफेअर, स्पेस वॉरफेअर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यांचा सुद्धा समावेश असू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे डिफेन्स प्लॅटफॉर्म्स भारत तयार करताना दिसतोय. संरक्षण प्रणालीची चाचणी आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानावर केंद्रित आहे. बदललेल्या भूराजनैतिक पद्धतीनुसार आता आपल्याला दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहण्याची गरज नाही. या चाचणीमुळे भारतीय सैन्य तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणारच आहे. मात्र त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे, कारण भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता करून दहशतवाद्यांचा खात्मा करणार आहे आणि पाकिस्तानला दिवसा चंद्र दाखवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता भारत POK घेणारच, हे आम्ही नाही तर खुद्द देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. मात्र POK घेण्याचा प्लॅन नेमका काय आहे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काय इशारा दिलेला आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून. POK भारतात येणारच. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा निर्धार. पाकशी केवळ दहशतवाद, POK वरच चर्चा. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संघर्षाला सुरुवात झाली. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून थेट पाकिस्तानला हादरवून सोडलं. भारतानं आता आणखी एक पाऊल पुढे टाकत POK मधील म्हणजेच पाक व्याप्त काश्मीरमधील नागरिक आमचे बांधव असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. पाकिस्तानशी फक्त दहशतवादावर आणि POK वरच चर्चा होईल असा थेट इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिलाय. अब जब भी बात होगी केवल आतंकवाद पर बात होगी, POK पर बात होगी और किसी दूसरे मुद्दे पर पाकिस्तान के साथ बात नहीं होगी. पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग हमारे अपने हैं, आप मानते हैं ना.
पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग वो हमारे अपने हैं, हमारे परिवार का हिस्सा है। याआधी भारताच्या कारवाईनं घाबरलेल्या पाकनं पीओकेतून सैन्याला माघार घेण्यासाठी सांगितलं होतं, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर अशाच प्रकारे पीओके ताब्यात घेतलं जाईल असा इशारा दिला होता। अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी, अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 1 नुसार जम्मू आणि काश्मीर भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग आहे। 1994लाच काश्मीर भारताचा भाग असल्याचा ठराव संमत करण्यात आला होता। संविधानात पीओके बाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असतानाही पाकनं 1948 मध्ये पीओकेवर अवैध ताबा घेतलाय। मात्र आता पीओके तिरंगा फडकण्याची चिन्ह आहे, कारण भारतानं पीओके जिंकण्यासाठी ब्ल्यूप्रिंट तयार केली आहे। काय आहे ही ब्ल्यूप्रिंट पाहूया। काश्मीरच्या तुलनेत पीओके मध्ये विकास नगण्य आहे। पीओके मधल्या नागरिकांना सातत्यानं अन्यायपूर्ण वागणूक दिली जाते। उपासमारी आणि गरिबीमुळे पाक सरकार विरोधात तिथं नाराजी आहे। दहशतवादी लॉन्च पॅडमुळे स्थानिकांमध्ये असंतोष आहे। शहबाज शरीफ आणि मुनीरच्या राजकारणामुळे लोकांमध्ये नाराजी आहे। पीओके मध्ये पाक विरोधात बंडाची रणनीती आखली जातीये। ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारतानं पीओकेतील मुझफ्फराबाद आणि कोटली इथले दहशतवादी अड्डे बेचिराग करून टाकले। आता पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेतल्याशिवाय भारत शांत बसणार नाही। त्यासाठी आगामी काळात भारत काय रणनीती आखतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, क्रिकेट खेळांसाठी म्हणून एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। IPL क्वालिफायर 2 चा सामना पावसामुळे थांबलेला आहे आणि जर कधी हा सामना रद्द झाला तर मात्र पंजाब फायनल मध्ये जाणार आहे। मुंबई इंडियन्सला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, क्वालिफायर 2 चा सामना हा पावसामुळे थांबवण्यात आलेला आहे। सामना जर रद्द झाला तर मात्र पंजाब फायनल मध्ये जाणार आहे। मुंबई इंडियन्सला या पावसाचा फटका बसू शकतो। राजीव कासले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। राजीव, काय अधिकची माहिती, जर कधी हा पाऊस थांबला नाही, मॅच रद्द झाली तर त्याचा फटका मुंबई इंडियन्सला बसेल असं दिसतंय, काय सांगाल? नाही, बरोबर आहे। जर पाऊस आणि असा सुरू राहिला, अजून पाऊस सुरू आहे, कधी सामना सुरू होईल अजून निश्चित नाहीये, पण यदा कदाचित जर पावसामुळे खेळ झालाच नाही तर मात्र मुंबईला मोठा फटका बसू शकतो। याचं कारण म्हणजे जे नियम आहेत ते पहिल्या टॉप 4 मध्ये जे पहिल्या 2 टॉपच्या टीम असतात त्याच्यातली 2 टीम ह्या फायनलला जातात। म्हणजे टॉप 4 मध्ये RCB पहिल्या नंबरला होती, पंजाब दुसऱ्या नंबरला आहे। जरी पंजाब क्वालिफायर 1 मध्ये RCB बरोबर हरली तरी क्वालिफायर 2 मध्ये जर सामना झालाच नाही तर पहिल्या नियमाप्रमाणे म्हणजे टॉपच्या 2 टीमच्या नियमाप्रमाणे पंजाब फायनलला जाऊ शकते आणि मुंबईला न खेळताच बाहेर पडावं लागू शकतं। कारण आपण बघितलं एलिमिनेटर राऊंड मध्ये मुंबईनं जबरदस्त खेळत करत गुजरातला हरवलं होतं आणि क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला होता। मोठे होप्स आहेत की मुंबई पंजाबला, कारण जबरदस्त फॉर्मात आहे मुंबई आणि जर क्वालिफायरचा सामना झाला तर मुंबई पंजाबलाही हरवून फायनल मध्ये धडकेल अशी पक्ष मुंबईकरांचा अपेक्षा आहे। पण जर हा सामना झाला नाही तर मात्र पंजाब न खेळताच फायनल मध्ये जाईल आणि मुंबईला न खेळताच बाहेर पडावं लागेल आणि फायनली पंजाब आणि RCB मध्ये होईल, जी पुन्हा क्वालिफायर 1 मध्ये राऊंड झालेला त्याच्यात, म्हणजे 2 नवीन टीम, नवीन आपल्याला एक चॅम्पियन बघायला मिळेल IPLचा। बिलकुल, धन्यवाद राजीव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबई इंडियन्सला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सचे सगळे चाहते सध्या हा पाऊस थांबू दे रे देवा हीच प्रार्थना करत असणार, एवढं मात्र नक्की। तर वळूया पुढील बातमीकडे। युक्रेननं बलाढ्य रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केलाय आणि यात रशियाची एअरबेसमध्ये उभ्या असलेल्या तब्बल 40 फायटर विमानं नष्ट करण्यात आलेली आहेत।
त्यामुळे पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. पुन्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू. युक्रेनकडून 40 रशियन विमानं नष्ट. युक्रेनचा विध्वंसक ड्रोन हल्ला. 3 वर्षांनंतर पुन्हा युक्रेन आणि रशियामध्ये युद्धाला सुरुवात होणार असल्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरलंय युक्रेनचा ड्रोन स्ट्राईक. युक्रेननं रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केलाय आणि या हल्ल्यात रशियाच्या सायबेरियातल्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलं. युक्रेनवर हल्ला करणारी 40 बॉम्बर विमानं आता युक्रेनी ड्रोननं नष्ट करून टाकली आहेत. या विध्वंसक हल्ल्याची रशियन गव्हर्नरनंही पुष्टी केली. युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्यात नेमका काय विध्वंस केलाय पाहूया. युक्रेननं रशियन हद्दीतील TU-95, TU-2, A-50 या विमानांना लक्ष्य केलंय. रशियाच्या दुर्गम भागातील बेलाया हवाई तळावर हल्ला. हल्ल्यामध्ये 40हून अधिक बॉम्बर विमानं नष्ट. हल्ल्यात 7 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता. बेलाया हवाई तळावर हल्ल्यामुळे प्रचंड आगडोंब. ओलन्या एअरबेसच्या रशियन स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सना आग. युक्रेनच्या हल्ल्यात रशियातील कोणत्या विमानांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे पाहूया. TU-95 1950च्या दशकातील सर्वात जुनं लढाऊ विमान. क्रूज क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम. लांब पल्ल्यावरील शहरांना लक्ष्य करण्यास सक्षम. TU-22 एक हायस्पीड लढाऊ विमान. क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम. A-50 दुर्मिळ आणि महागडं गुप्तचर लढाऊ विमान. दुर्मिळ गुप्तचर कारवायांसाठी उपयुक्त. युक्रेननं रशियावर हल्ला केला कारण रशियाची ही विध्वंसक विमानं गेल्या काही दिवसांपासून युक्रेनवर वारंवार बॉम्बचा मारा करत होती. त्यामुळे रशियाची विध्वंसक शक्ती कमी करण्यासाठी युक्रेननं हा हल्ला केलेला आहे. मार्च 2025 मध्ये युक्रेननं अमेरिकेच्या मध्यस्थीनं 30 दिवसांच्या युद्धविरामाला मान्यता दिली होती. मात्र 31 मे रोजी रशियानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत युक्रेननंही रशियाला जशास तसं उत्तर दिलंय. त्यामुळे हा ड्रोन हल्ला पुन्हा जगात युद्धाची सुरुवात करतो का असा प्रश्न उपस्थित करून गेलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वळूया पुढील बातमीकडे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बलूच आर्मी आक्रमक झाली आहे. बलुचिस्तानच्या अनेक ठिकाणी आग लावत BLAनं अक्षरशः कहर केलेला आहे. बलूच आर्मीनं एका बलुचिस्तान प्रांतातील सुरब शहरावर देखील ताबा मिळवला आणि पाकिस्तानी उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ठार केलेला आहे. अनेक सरकारी मालमत्ता यावेळेस जाळून टाकण्यात आलेल्या आहेत, तर बँका देखील बलूच आर्मीनं लुटलेल्या आहेत. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. वळूया पुढील बातमीकडे. पाकिस्तानच्या टेरर फंडिंगचे पुरावेच भारताच्या हाती लागले आहेत आणि त्यामुळे दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानचं नाक दाबण्याची योजना भारतानं आखलेली आहे. भारताचा प्लॅन नेमका काय आहे आणि पाक कसा मेटाकुटीला येणार आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून. पाक विरोधात भारताचा ऍक्शन प्लॅन. पाकचं टेरर फंडिंग, भारताच्या हाती पुरावे. भारत मोडणार पाकचं कंबरड. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.
मात्र त्यानंतरही कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच आणि याप्रमाणे पाक काही सुधारलेला नाही. त्यांनी थेट दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त झालेले अड्डे पुन्हा उभे करण्यासाठी मदत जाहीर केली. त्याचे पुरावेच भारताच्या हाती लागले. तर हे पुरावेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सला देऊन भारतानं पाकचं कंबरडं मोडण्याची आता रणनीती आखली आहे. बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना पाकची आर्थिक मदत, दहशतवाद्यांना हवाला नेटवर्क आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून मदत, IMFच्या मदतीतून पाक दहशतवाद्यांना पोसत असल्याचे पुरावे, पाककडून संरक्षण क्षेत्रावर बजेटच्या 18% खर्च, दहशतवाद्यांना आर्थिक मदतीमुळे FATFच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची मागणी. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स हे वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवतं. मात्र पाकिस्तान वर्ल्ड बँक आणि IMF कडून मिळालेल्या कर्जाचा वापर दहशतवाद्यांना पोषण्यासाठी करत असल्यानं भारतानं पुराव्यांची जुळवाजुळव केली आहे. त्यामुळे FATFनं ग्रे लिस्टमध्ये पाकला टाकल्यास पाकिस्तानवर कठोर आर्थिक निर्बंध लादले जातील. एवढंच नाही तर पाकिस्तानमधील परकीय गुंतवणूकही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच बेकारी आणि बेरोजगारीनं हैराण झालेल्या पाकिस्तानला FATFनं दणका दिल्यास जन्माची अद्दल पाकला घडेल एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. देशात कोरोना रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं समोर आलेलं आहे. राज्यात जानेवारीपासून 814 कोरोना रुग्ण समोर आले, तर गेल्या 24 तासात 65 नवीन रुग्ण आढळल्यामुळे खळबळ माजली. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे. तर आपण बघतोय राज्यात 65 नवीन रुग्ण समोर आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरून न जाता संरक्षणासाठी म्हणून काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे. जानेवारीपासून 814 कोरोना रुग्ण समोर आलेले आहेत. वळूया पुढील बातमीकडे. बातमी लातूरमधून 5 ते 6 जणांच्या टोळक्यांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केलेली आहे. लातूरच्या रेणापूर इथं गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, फोफावत चाललेली आहे. या शहरात महाविद्यालयासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मध्यधुंद टवाळखोरांकडून मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दरम्यान ही सगळी मारहाणीची घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. आणि आता काळजाचा ठोका चुकवणारी घटना. भीषण अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. या अपघातात 4 बाईकस्वारांचा मृत्यू झालाय. वेगानं गाड्या चाललेल्या होत्या आणि त्यावेळेस ओव्हरटेक करून बाईकस्वार पुढे निघाला. मात्र समोरून वेगानं येणाऱ्या कारनं बाईकस्वाराचं नियंत्रण सुटलं आणि वेगानं आलेली कार बाईकला जाऊन धडकली. या धडकेत बाईकवर बसलेले 4 जण हवेमध्ये उडाले. 2 तरुण हवेत 20 फूट उंच उडाले, तर दोघांना कारनं 100 मीटरपर्यंत फरफटत नेलं. या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार झालेले आहेत. ही थरकाप उडवणारी घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपुरात घडलेली आहे. एखाद्या चित्रपटाला लाजवेल असाच हा प्रसंग या ठिकाणी आपण बघतोय. कशा पद्धतीनं हा अपघात झालेला आहे. भरधाव वेगात आलेल्या कारनं या 4घांना कसं उडवलंय. आणि आता एक विचित्र अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये एक 4 चाकी वेगानं जात असते आणि त्याच वेळेस बाईकवरून ट्रिपल सीट आलेल्या बाईकस्वाराचं नियंत्रण सुटतं आणि त्यांची थेट बाईक नाल्यामध्ये जाऊन पडते. यावेळेस तिघांपैकी बाईकवर मागे बसलेल्या तरुणानं अत्यंत चलाखीनं उडी मारली आणि पुलावरील पोलला टाकला. एवढा अपघात घडूनही या तरुणानं हातातला मोबाईल काही सोडलेला नाही. या घटनेमध्ये 2 जण नाल्यात कोसळल्यामुळे जखमी झालेले आहेत आणि त्यांच्या बाईकचं देखील नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही.
वळूया पुढील बातमीकडे. कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे, तर 24 जुलै 2028 पर्यंत हा कुंभमेळा सुरू राहणार आहे. 2 ऑगस्ट 2027 ला पहिलं शाही स्नान होणार असल्याची माहिती मिळतेय. यामध्ये विशेष म्हणजे तिसरं अमृत स्नान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये स्वतंत्रपणे पार पडणार आहे. 11 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये तर 12 सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये तिसरं अमृत स्नान होणार आहे. तेराही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत, साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली. या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली. सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याचसोबत आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली. तर 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्व सुरू होणार आहे. 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिलं अमृत स्नान पार पडेल. 31 ऑगस्ट 2027 रोजी दुसरं अमृत स्नान होणार आहे. 11 सप्टेंबर 2027 रोजी तिसरं अमृत स्नान पार पडेल. 24 जुलै 2028 रोजी कुंभमेळाचा समारोप होईल. नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. तर कुंभमेळ्याच्या या बैठकीवरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूयात. त्याने एकदा मालेगावला यायला पाहिजे, रस्ते बिस्ते इकडले पाहायला पाहिजेत. कुंभमेळा आता परवा झाला, प्रयागराजलाही झाला. हे सरकार आता कुंभमेळ्यामध्ये लोकांना अडकवून ठेवेल. जरा कामही करा महाराष्ट्रामध्ये. नाशिकचे पालकमंत्री कुंभमेळा पुढे न्यायला सक्षम आहेत, पण ठीक आहे, जे कुंभमेळा मंत्री गेलेत ना, त्यांनी एक गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत ना. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडलेला आहे. किमान 10 जून पर्यंत तरी मान्सून पुढे सरकणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलेलं आहे. मान्सूनचा प्रवास थांबणार असून फक्त पश्चिम किनारपट्टी आणि राज्यात काही भागात हलका पाऊस कोसळेल. राज्यातल्या बहुतांश भागात कोरडं हवामान अपेक्षित आहे, त्यामुळे कमाल तापमानातही वाढ होईल. विदर्भामध्ये तापमान 40 अंश तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस राहणार आहे. राज्यात पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे, मात्र आज कोकण आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे, तर विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर भंडारा, गोंदियामध्ये देखील हा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. तर कुठे अलर्ट देण्यात आलेला आहे ते आपण बघतोय. येलो अलर्ट आहे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळला. वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया मध्ये देखील येलो अलर्ट आहे. अक्कलकोट तालुक्यात तर मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. बोरगाव, घोळसगाव, किरनाळी या गावांना पावसानं चांगलंच झोडपून काढलं. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अक्कलकोट तालुक्यात सुरू असणाऱ्या पावसाच्या या जोरदार बॅटिंगमुळे शेतशिवारातही पाणी शिरलेलं आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेनं मोठा निर्णय घेतला. आता शून्य बॅलन्सवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा कॅनरा बँकेनं केलेली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना बँकेत किमान शिल्लक ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही.
यापूर्वी बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्याच्या प्रकारानुसार किमान सरासरी मासिक शिल्लक राखावी लागत होती. या निकषांची पूर्तता न केल्याबद्दल दंडही आकारण्यात येत होता. मात्र आता नव्या धोरणांमुळे कॅनरा बँकेच्या सर्व बचत खातेधारकांना आता सर्व खात्यांसाठी किमान शिल्लक रकमेवर कोणताही दंड आकारला जाणार नाहीये. बँकेच्या लाखो ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. पगारदार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, NRI यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शून्य बॅलन्सवर कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. बचत खाती, पगार खाती, NRI बचत खात्याचा त्यामध्ये समावेश आहे. एका बँकेनं चक्क भूतांनाच लाखोंचं कर्ज दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय. होय, लाखो रुपयांचं कर्ज बँक कर्मचाऱ्यांनी दिल्याचा दावा केल्यामुळे खळबळ माजली आहे. भूतांना कसं काय कर्ज दिलं याचीच सगळ्यांना उत्सुकता लागून आहे. त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. SBI बैंक ने 17 भूतों को लोन दिया. दरअसल दोस्तों चौंकिया मत, यह रियलिटी है, यह सच्चाई है. ऐकलं, बँकेनं भूतांना लाखो रुपयांचं कर्ज दिलंय असा दावा करणारा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. सरकारी बँकेनं चक्क भूतांनाच कर्ज दिल्याचा दावा या व्यक्तीनं केलाय. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. या जगात भूतच नाही मग कर्ज देण्याचं प्रकरण नक्की आहे तरी काय? SBI बैंक ने 17 भूतों को लोन दिया. दरअसल दोस्तों चौंकिया मत, यह रियलिटी है, यह सच्चाई है. बँकेनं भूतांना दिलं लाखोंचं कर्ज. सरकारी बँकेलाच भूतांनी गंडवलं. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? भूतांनी कर्ज कसं काय घेतलं हाच प्रश्न तुमच्या मनात असेल. मात्र असं होऊ शकतं का? भूतांना कर्ज कसं काय दिलं? हे नक्की प्रकरण काय आहे याची आम्ही पडताळणी सुरू केली. सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओतली व्यक्ती कुठली आहे याचा शोध घेतला. त्यानं हा व्हिडिओ का व्हायरल केलाय याची आम्ही माहिती मिळवली. त्यावेळी एकाहून एक असे धक्कादायक खुलासे झाले. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरची आहे. SBI बँकेत मृत कर्मचाऱ्यांची पेन्शन सुरू होती. बँकेतील कर्मचारी आणि कॅन्टीन बॉयची ही मिलीभगत होती. 17 मृत व्यक्तींच्या नावानं 70 लाखांचं कर्ज घेण्यात आलं. बँक कर्मचाऱ्यांनी कॅन्टीन बॉयला फक्त 3 लाख रुपये दिले. बाकीचे सगळे पैसे बँक कर्मचाऱ्यांनी उकळले. बँक कर्मचाऱ्यांनी यासाठी मृत पेन्शनधारकांची कागदपत्र जमवली आणि त्यांच्या नावानं तब्बल 70 लाखांचं कर्ज काढलं. तसंच मृत कर्मचाऱ्यांच्या नावानं पेन्शनही उकळत होते अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. आता त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत बँकेनं मृतांच्या नावावर कर्ज दिल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.